आणि त्याची सुरुवात आज झाली आहे. भाऊजी मला सांगा, जर राहुलच्या मनात माझ्याबद्दल राग आणि द्वेष असता तर ते सखू हौसेला आले नसते का? पण अहो जात नाही. का जात नाही? मी सखू आहे हे जेव्हा आहोंना ठाऊक नव्हतं तेव्हा ते किती चिडून बोलायचे. मी सखूला मारेन, तिला जाळेन असं नाही का म्हणायचे? पण मीच सखू आहे हे कळल्यावर त्यांनी मला खरंच जाळलं का? मला खरंच जाळलं का? भाऊजी मला सांगा, सासूबाईंपासून घरातले सगळे आहोंच्या किती मागे लागले. अहो खुद्द बाबाजी महाराजांनी आशीर्वाद दिलाय, पण आहोंनी माणिकताईशी लग्न केलं नाही. लग्न केलं नाही. का नाही केलं? कारण माझ्या आहोंचं माझ्यावरती इतकंच प्रेम. ते फक्त रागवले तो माझ्यावर. ते स्वतःलाच फसवते. आणि म्हणून त्रागा करतात. वहिनी, तुम्ही धन्य आहात हो. देव करो तुमचा शब्द खरा हो. माझं म्हणणं अगदी चुकीचं ठरू दे. सावकार, हो आवरतच होते मी. उगीच कांगावा करू नकोस. आणि मी आल्यावर रडण्याची नाटकं करायची नाही. मला ती समजतात. तेव्हा बाद झाला. चल माझ्या बरोबर. कुठे? चल म्हणतोय ना मी. उगीच प्रश्न विचारत बसू नकोस. चल. हो सावकार, ऐका ना, मला घरातून बाहेर नका काढू. मला नाही जायचंय कुठे. चल का? हो सावकार. चल. दिगू, अरे काय काय हा प्रकार आहे? आणि तू माणिकला कुठे घेऊन चाललायस? अरे हाताला धरून बाहेर काढतोयस की काय? पाऊस पाणी बघ जरा. भाऊजी गप्पा बसा. पाऊस नसेल तर बाहेर काढलं तर चालेल का? अरे दिगू काय आहे? अमाई, मी महाराजांना मनातून सगळं काय सांगितलंय. आता मला कुणीही काहीही विचारू नका आणि कुणीही आमच्या मागे येऊ नका. अरे पण दिगू, महाराजांची शपथ आहे ना माई तुला. मी सांगितलं ना कुणी मागे येऊ नका म्हणून. आता जर कुणी आमच्या मागे आलं तर मी हिला सरळ नदीत फेकून दे. अरे अरे काय बोलतोयस? हे बघ दिगू, डोक्यात राग घालून हिला कुठे नेतोयस? त्या सखूचा राग तू माणिकवर का काढतोयस? अरे दिगू, थंड डोक्याने घे. अरे आपण बोलूया, चर्चा करूया. हा? अरे कसली कर्माची चर्चा करू मी काका? सांगितलं ना मी आता कुणी काहीही विचारू नका म्हणून. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला. चल ग. सावकार. चल. सासूबाई. दिगू, दिगू, अरे दिगू. भाऊजी थांबा. नको तिथे उत्साह दाखवू नका. अहो त्या दिगूच्या वागण्याला काही पोच आहे का? त्या माणिकला नदीत ढकलून देईन म्हणतोय. जाऊ बाई, तो बोलला म्हणजे लगेच तसंच करेल का? काहीतरी काय. आणि तो जाताना काय म्हणाला ऐकलत ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हा वाट बघा.
सावकार मला नदीत नाही टाकणार ना तुम्ही परत? मला पोहता पण येत नाही हो सावकार. माझं काही चुकलं असेल ना तर मला शिक्षा करा, पण असं मला घरातून बाहेर नका काढू सावकार. मला घरी नका हो पाठवू. अहो कुठे नेताय चल सावकार? चल. सावकार काय केलंस ग तू? बोल. तूच दिगूचे कान भरलेस ना, म्हणून गुराला ओढत न्यावं तसं माझ्या नाजूक माणिकला खेचत नेलं त्यानं. अगं दिवटे, तूच दिगूला तिला घरी सोडायला सांगितलंस ना? नाही हो, मी कशाला सांगेन? उलट तुमच्या समोरच मी आहोंना सांगितलं ना की त्यांनी माणिकताईशी लग्न करावं. शहाणपणा करू नकोस हा. महानाटकी आहेस तू, खोटारडी. मला बघितलंस ना म्हणून बोललीस, वरवरच बोलत होतीस. मला कळत नाही का? आणि काय ग, आता मगाशी तू दिगूच्या खोलीत गेली होतीस ना? काय सांगितलंस त्याला? अगं रमाई, काय बोलतेस? अगं बिचाऱ्या वहिनी शंभूला माई आजींकडे पाठवू नका हे सांगायला गेलेल्या दादाला. आणि मला एक सांग, तू स्वतःही माईंशी भांडली होतीस ना शंभूला नाही पाठवणार म्हणून? मग आता जर सगळं तुझ्या मनासारखंच झालंय तर तू का ओरडतेस विनाकारण? वच्छे, हा विनया पुन्हा भिडला महामायेला. वा, छान. भाऊजी, पोपट बोलायला लागला. भाऊजी, जाऊबाई, तुमच्या दिवट्याची मुक्ताफळं ऐकताय ना? इतकी वर्ष मुकाट्यानं बैलासारखं काम करत होता, हो का चू नाही, आणि आता बघा ही सखू घरात काय आली, लगेच पोपटासारखा बोलायला लागला. हिने हवा भरली का लगेच? भाऊजी तुम्ही नका ना बोलू. अगं ए, तू ना महानाटकी आणि गेंड्याच्या कातडीची आहेस. आम्ही कितीही वचावचा केली, तुला काय फरक पडतो का? पण एक गोष्ट लक्षात ठेव, माणिकचं दिगूशी लग्न होणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख, त्यात जर तू काही अडथळा आणलास ना तर मी तुझी काय अवस्था करते ते बघच.